ब्युटी पार्लरवालीचं सौंदर्य पाहून प्रेमात पडला आणि शेवटी असं काही घडलं की त्याने पूर्णच परिसर हादरून गेला। थेट पार्लरच्या समोरच धक्कादायक प्रकार घडला। रूपबानी दास वय वर्ष 50 या गेल्या 15 वर्षापासून महामैताला येथे स्वतःचे ब्युटी पार्लर चालवत होत्या। मंगळवारी दुपारी 12च्या सुमारास त्यांचे पती अनुप दास यांनी त्यांना पार्लरवर सोडले। रूपबानी पार्लरमध्ये पोहोचल्यानंतर काही वेळातच हरियाणातील रोहतकचा रहिवासी असलेला पंकज नाथ वय वर्ष 44 तिथे दाखल झाला। पंकजला पाहताच रूपबानी यांना त्यांना बाहेर जाण्यास सांगितले, मात्र त्याने नकार दिला। यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाले, ज्याचा आवाज बाहेरपर्यंत येत होता। कर्मचाऱ्यांनी घाबरून तातडीने रूपबानी यांच्या कुटुंबियांना फोन करून याची माहिती दिली। काही वेळातच पार्लरमधून ओरडण्याचा मोठा आवाज आल्याने स्थानिक नागरिक गोळा झाले। जेव्हा नातेवाईक तिथे पोहोचले तेव्हा त्यांना रूपबानी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या। त्यांच्या गळ्यावर खोल जखमा होत्या आणि संपूर्ण पार्लरमध्ये रक्ताचे डाग पसरले होते, जे तिथल्या झटापटीची भीषणता स्पष्ट करत होते। पोलीस तपासात समोर आले की रूपबानी आणि पंकज यांची ओळख काही वर्षापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून झाली होती। हळूहळू त्यांच्यात मैत्री वाढली, मात्र अलीकडच्या काळात त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता। रूपबानी यांचे काका अमरेंद्र दास यांनी सांगितले की कुटुंबाला या मैत्रीबद्दल कल्पना होती। साधारण 2 महिन्यांपूर्वी रूपबानी आपल्या ब्युटी पार्लर व्यवसायाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने पंकज सोबत दिल्ली किंवा हरियाणाच्या दौऱ्यावर गेल्या होत्या। तिथून परतल्यानंतर त्यांच्या वागण्यात कोणताही बदल नव्हता, त्यामुळे या हत्येच्या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे। पंकजने रूपबानी यांची हत्या केल्यानंतर स्वतःवरही शस्त्राने वार करून जीवन संपवले आहे। पोलीस आता या प्रकरणातील तांत्रिक बाबी, विशेषतः दोघांमधील मोबाईल संभाषण आणि फेसबुक चॅट्सची तपासणी करत आहे। व्यवसायातील भागीदारी किंवा वैयक्तिक वाद यापैकी नेमके कशामुळे पंकजने हे टोकाचे पाऊल उचलले याचा शोध पोलीस घेत आहे। या निर्गुण हत्याकांडामुळे या परिसरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत।